नमस्कार, मी ललिता आसटकर। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघणार आहोत की प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत आपल्याला जे बेनिफिशरी रजिस्ट्रेशन आणि इतर प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत त्यासाठी आधार फेस RD आणि PMMVY सॉफ्ट ॲप हे कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचे आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला काम कसं करायचं आहे, कारण बेनिफिशरी रजिस्ट्रेशन आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला या दोन ॲपची गरज आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि बेनिफिशरीचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरून ती प्रक्रिया कशी पूर्ण करायची आहे ह्या सगळ्याचं विस्तृत वर्णन या व्हिडिओमध्ये असून आपण तो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। आवडल्यास शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका। थँक्यू। वेब पोर्टलवरती ही वर जी लिंक दिसते आहे ती लिंक टाकून आपल्याला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। अशा प्रकारचं पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसते आहे ते यामध्ये हा जो पिवळा रंग आहे आधार फेस RD हा आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे, कारण आधार फेस RD हे गुगल प्ले स्टोअरवरून आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। अशा प्रकारची स्क्रीन आल्यानंतर इथे आधार फेस RD दिसत आहे, त्याला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। त्यानंतर परत वेब पोर्टल मार्फत होम पेजवरती आपल्याला यायचं आहे आणि होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी जो हा हिरव्या रंगामध्ये आहे PMMVY हा जो ॲप आहे हा ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे। या फाईलला आपल्याला काय करायचं आहे, आता ओपन करायचं आहे। अशा प्रकारची स्क्रीन दिसेल आपल्याला कॅन्सल आणि सेटिंगची, तर आपल्याला सेटिंगवर क्लिक करायचं आहे आणि अलाव फ्रॉम दिस सोर्स आणि आपल्याला त्याला कन्सेंट द्यायचं आहे, परमिशन द्यायचे, याला अलाव करायचं आहे, निळा याच्यामध्ये देईल। आणि PMMVY सॉफ्ट डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल दिस ॲप, आणि आता आपल्याला तो ॲप जो आहे हा परत इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। आता डन ओपन, तर इथे आपल्याला ओपन करायचं आहे। परत या ठिकाणी अलाव ॲसेस टू मॅनेज ऑल फाईल्स अलाव ॲसेस टू मॅनेज ऑल फाईल्स याला सुद्धा क्लिक करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला ती सगळ्या ज्या फाईल्ससाठी आहे त्याला मान्यता द्यायची, अलाव करायचं आहे। यामध्ये आपल्याला लॉगिनचं जे ऑप्शन दिसते ह्या लॉगिनच्या ऑप्शनवरतीच जाऊन आपल्याला लॉगिन करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपलं OTP बेस लॉगिन केल्यानंतरच आपल्याला समोरची प्रोसेस पूर्ण करायची आहे। तर एक्झॅक्टली आपल्या उजव्या बाजूला इथे लॉगिनचं ऑप्शन दिसते आहे, त्या लॉगिनच्या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला लॉगिन करून घ्यायचं। OTP बेस लॉगिन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल आणि त्यामध्ये आपल्याला दिसेल की डाटा एंट्री बेनिफिशरी रजिस्ट्रेशन। तर बेनिफिशरी रजिस्ट्रेशन करायच्या आधी आपल्याला डाटा एंट्री करून घ्यायची आहे। डाटा एंट्रीमध्ये अंगणवाडी ताईने तिचे पूर्ण आधार वगैरे जे काही डिटेल्स त्या ठिकाणी मागितलेले आहेत ते संपूर्ण डिटेल्स भरून आपलं प्रोफाईल अपडेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण येऊया बेनिफिशरी रजिस्ट्रेशनकडे। अंगणवाडी ताईंनी स्वतःची डाटा एंट्री केल्यानंतर मग आपल्याला जायचं आहे बेनिफिशरी रजिस्ट्रेशनमध्ये। बेनिफिशरी रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल आणि त्या फॉर्ममध्ये जी माहिती आपल्याला मागितलेली आहे ती संपूर्ण माहिती आपल्याला ॲक्युरेट त्या ठिकाणी भरायची आहे। बेनिफिशरी रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला पर्सनल प्रोफाईल आपल्याला भरायचं आहे। इज द बेनिफिशरी ॲन एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, तो नाही नसल्यामुळे आपण त्याला नो केला आहे। आता त्यांनी कुठल्या फर्स्ट आहे सेकंड चाइल्डसाठी अप्लाय केलेला आहे, यांनी फर्स्ट असल्यामुळे आपण त्याला फर्स्ट केलेला आहे। आणि नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन इथे फर्स्ट केलं असल्यामुळे इथे नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन ऑब्वियसली 0 येईल आणि जर सेकंड केलं असतं तर आपण या ठिकाणी 1 वगैरे जे काही असेल ते टाकू शकलो असतो। डज द बेनिफिशरी हा आधार कार्ड या योजनेसाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक असल्यामुळे मॅन्डेटरी आहे, त्यामुळे आपण त्याला यस केलेला आहे। 2016च्या ॲक्टनुसार जेव्हा आधार वगैरे आपण वापरतो तर त्यावेळेस ते कन्सेंट देणं, त्या व्यक्तीचं संमती असणं गरजेचं आहे, म्हणून या चौकोनामध्ये आपल्याला टिक करायची आहे। आधारला संमती दिल्यानंतर
आधार व ज्या पद्धतीचं नाव आहे त्यानुसार या ठिकाणी नाव लिहायचं आहे आपल्याला, आधार नंबर टाकायचा आहे, 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. आणि मग नंतर ते विचारत आहेत की फेस ऑथेंटिकेशन आपल्याला FRS आपण ज्या पद्धतीने करतो त्यानुसारच आपल्याला करायचं आहे. स्ट्रेट उभं राहायचं आहे, चेहऱ्यावरती फोकस, मागचा बॅकग्राऊंड हा प्लेन असायला पाहिजे आणि स्ट्रेट आणि चेहरा जेव्हा पूर्ण मॅच होतो तर त्यावेळेस ग्रीन कलरचं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. अशा वेळेस आय ब्लिंक करून फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे. इमेज कॅप्चर सक्सेसफुली किंवा इमेज कॅप्चर सक्सेसफुली प्रोसेसिंगचा मेसेज आपल्याला येईल. इमेज कॅप्चर झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे. जसं तर डेट ऑफ बर्थ आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल कोणाचा आहे, सेल्फ, आणि ते जे काही ऑप्शन येतात, जे ऑप्शन लागू पडते ते ऑप्शन आपल्याला भरायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅटेगरी कोणती आहे, SC, ST, अदर्स जी असेल ती, एलिजिबिलिटी प्रूफ आहे, त्या 8 प्रकारचे आहे, त्यापैकी एक प्रूफ आपल्याला टाकायचं आहे, त्याचा आयडेंटिटी नंबर टाकायचा आहे आणि त्याच प्रूफचं फाईलसुद्धा चूज करून आपल्याला या ठिकाणी ते अपलोड करायचं. आपल्याला एक इलिजिबिलिटी प्रूफ निवडायचं आहे पात्रता निकषानुसार. त्यामध्ये 8 प्रकारचे प्रूफ आपल्या इथे आहेत, ते वाचून घ्यायचे आणि त्यामध्ये कुठलं प्रूफ त्याला आवश्यक आहे, राशन कार्ड आहे, कुठलं काय आहे, राशन कार्डामध्ये तिचं नाव आहे का, श्रम कार्ड आहे का, परत जे आहे वुमन फार्मर हू आर बेनिफिशरी अंडर द किसान सन्मान निधी, वुमन होल्डिंग मनरेगाचे जे जॉब कार्ड आहे ते आहे का, प्रेग्नेंट अँड लॅक्टेटिंग AWH आशा वुमन बेनिफिशरी होल्डिंग, यापैकी कुठलं आहे, कारण ते प्रूफ आपल्याला अपलोडसुद्धा करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे ANC चेकअपची डेट आहे ती टाकायची आहे. चाइल्डचा जन्म झाला आहे का, जर तो नाही, नो केलेला आहे आपण, समजा झाला असेल येस करा, मग त्याच्या जर तुम्ही येस केलं तर त्याचे पूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी विचारल्या जातील आणि त्यानुसारसुद्धा आपल्याला ते भरायचं आहे. ॲक्च्युअल डेट ऑफ चिल्ड्रन, मग त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्या. प्रेझेंट ॲड्रेस, आता इथे प्रेझेंट ॲड्रेस ती कुठे राहते, म्हणजे रुरल एरियात आहे, अर्बन आहे, कुठे आहे ते आहे, ॲड्रेस तिचा आहे, स्टेट आहे, सगळं ते चूज करायचं आहे. व्हिलेजची लिस्ट येईल, त्यामध्ये आपल्याला ते व्हिलेज चूज करून घ्यायचं आहे आणि पिनकोड वगैरे टाकून संपूर्ण माहिती अद्ययावत करून आपण जर आपल्याला काही वाटत असेल की काही माहिती एडिट करायची आहे तर प्रिव्ह्यू करूनसुद्धा आपण एडिट करू शकतो, नाही तर ती माहिती आपण सबमिट करू शकतो. अशा प्रकारे हा जो आहे रजिस्ट्रेशन फॉर्म आपण संपूर्ण रजिस्ट्रेशन फॉर्म बेनिफिशरीचा अशा प्रकारे आपण भरू शकतो.